मी प्रकाश कनोजे, समाजसेवक, नाशिकमधून. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, कालपासून जे टीव्हीवर आपण न्यूज पाहतोय, लोकलमधून जे लोक पडले त्यातले 4 लोक मृत्युमुखी पडले, बाकी जखमी आहे. या विषयावर आणि ह्या मुद्द्यावर लोकांनी हे समजून घ्यावं का राजकीय नेते आणि जे रेल्वे प्रशासन आहे यांचं नेमकं काय बोलता काही कळत नाही. आता तुम्ही पाहिले त्यांच्या अधिकाऱ्यांचे, जे रेल्वेचे अधिकारी, त्यांचं म्हणणं आहे का बुवा लोक लटकून गेले त्याच्यामुळे पडले, आणि नेते लोक काय बोलता काही नाही समजत नाही. तर त्यांच्यासाठी माझं एकच उत्तर आहे आणि हे उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. अहो तुम्हाला काय माहिती हो, जरा एकदा लटका बरं रेल्वेमध्ये तुम्ही. ती व्यक्ती जर कामावर टाइमवर नाही पोहोचली तर त्याला कामावरनं काढला जाईल. त्यांचं घर कोण चालवणार? तुमचा बाप चालवणार? तुम्ही काय करणार? 5-10 लाख रुपये देणार, मोकळे होऊन जाणार. ते 5-10 लाख रुपये आयुष्यभर जाणार आहे. तो मुलगा किंवा ती मुलगी अपघातात मेली, ते परत येणार आहे? निदान बोलताना भाना ठेवा. काय तुम्हाला काय कसलं भान नाहीये? तुम्हाला माहिती आहे आपण कॅमेरे पुढे आलो का बस काय बोलायचे ते अधिकारी. आहो तुम्हाला पगार आमच्या पैशातून भेटतो. तुम्हाला काय कळणार आहे? हे राजकीय नेते तुम्हाला काय कळणार आहे? तुम्ही प्रवास करता आपल्या गाडीमधून, बॉडीगार्ड मधून, ते आमचेच दिलेल्या पैशातून तुम्हाला गाडी, बंगला, बॉडीगार्ड ते वापरता. तुम्ही रस्त्याने चालल्यानंतर तुमच्या बरोबर बॉडीगार्ड असतात, तुम्हाला हवा टच करत नाही. तुम्हाला लोकांची गर्दी काय माहिती? तर तुम्ही निदान एक तरी लक्षात घ्या, काही असे तरी बडबडू नका आणि काहीतरी करा. आता हे नेते मेल्याशिवाय ते होणार नाही आणि ते काही रेल्वेतून प्रवास करणार नाही, कारण यांना आहे का आपल्याच पैशातून यांना विमानाचं तिकीट, रेल्वेचं एसीचं तिकीट मिळतं. हे काल मारतात जनरलमध्ये जाय म्हणा, बघ बरं अंगावर पाय ठेवून लोक जावं लागतं, अशी चिपकून बसावं लागतं. तुम्हाला काय कळणार? त्यासाठी यांची चुकी नाही, ही चुकी आपली आहे. आपण एकत्र होत नाही, बोलत नाही. आपण ज्या दिवशी दुर्घटना झाली 2-4 दिवस बोलतो, शांत बसतो. त्यांना माहिती ओरडणार, शांत बसणार. तर त्यासाठी आज एकत्र व्हा. मी तुम्हाला सरळ सांगतो, प्रत्येक गोष्टी, बऱ्याच असे मुद्दे आहे ज्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. तर प्लीज एकत्र व्हा. याच्या पुढचा व्हिडिओ अजून एक खूप महत्वाचा विषय घेऊन मी येणार आहे. याच्यासाठी 140 कोटी जनतेचा मला सोशल मीडियावर सहभाग चाहिए. ते याच्यासाठी का आपल्या देशातली युवा पिढी आणि देशाच्या भविष्यासाठी खूप गरजेचे आहे. तर सोशल मीडियावर तर निवेदन, मला कल्पना आहे आपली परिस्थिती नाही, सगळं कर्जात आहे, घर चालवायचे, त्याच्यामुळे तुम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही. पण तुमच्या हातात असलेला मोबाईल हा खूप पॉवरफुल आहे. तर त्या सोशल मीडियावर कमेंट्ससह पुढेपर्यंत पाठवा. आणि सगळ्यांना एकच माझं म्हणणं आहे का पुढच्या व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओला वरपर्यंत पाठवा आणि सोशल मीडियावर तरी जागे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.